ठरल्याप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी मुक्काम करून सकाळी जिजामाता राहत होत्या तो वाडा आम्ही बघितला। त्यांच्या उतारवयाचा विचार करून शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी ही महालवजा इमारत बांधलेली होती। वाड्याच्या चारी बाजूला भक्कम तटबंदी आहे। वाड्यामध्ये घरे, सदर, पहारेकरांच्या खोल्या तसेच धान्याचे कोठारे यांचे अवशेष आहेत। वाड्यामध्ये पाण्याची सोय म्हणून 2 विहिरी पण आहेत। असा संपूर्ण वाडा डोळ्याखाली घालून आम्ही जिजामातांच्या समाधीकडे निघालो। समाधीचे दर्शन घेऊन जिजामातांचे आभार मानले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला। समाधीकडून रायगडाकडे जात असताना आम्हाला 2 वाघबिळं दिसली। वाघबिळ म्हणजे काय तर डोंगराला नैसर्गिकरित्या पडलेले होल। ही निसर्गाची किमया बघून आम्ही रोपवेजवळ पोहोचलो। रोपवेतून वर जाताना आम्हाला रायगडाची खरी भव्यता समजली। त्या बाजूने असणारे सह्याद्रीचे डोंगर, दऱ्याखोऱ्या यांचे सुंदर तसंच भयावह रूपही आम्हाला समजलं। खरं तर रोपवेनी रायगडावर जाण्याचा प्रवास सुमारे 4.5 ते 5 मिनिटांचा आहे, पण हा प्रवास खूप थरारक आणि अविस्मरणीय आहे। रोपवेनी वर चढून आम्ही मेना दरवाजाच्या पाठीमागे पोहोचलो। सरळ मेना दरवाजाकडे न जाता आम्ही कुशावर्त तलावाच्या बाजूने रायगड बघण्याचं ठरवलं। आम्ही अलीकडेच उत्खननामध्ये सापडलेले सचिवांचे वाडे पाहिले। तिथूनच आमची नजर दारुगोळा ठेवण्याच्या कोठारावरती पडली। त्याच्या पलीकडे असलेला पोटल्याचा डोंगरही आमच्या नजरेस पडला। असं म्हटलं जातं की रायगडावरती याच डोंगरावरून मारा करण्यात आला होता। पुढे असणाऱ्या महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही कुशावर्त तलाव बघितला। कुशावर्त तलाव बघतानाच आम्हाला एक वेगळीच पायवाट दिसली आणि ती पायवाट आम्हाला एका वेगळ्याच वळणावरती घेऊन गेली। कुठे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया।